मित्रहो, राज्याचे स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला आज 1 महिना पूर्ण झालेला आहे. अजित पवार यांचा दुर्दैवी विमान अपघात झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीआयडी चौकशीची घोषणा केली होती आणि त्यानंतर हा तपास सुरू झालेला आहे. आज डीजीसीएचा रिपोर्ट येणार आहे. पण त्याच वेळेला ह्या संपूर्ण 1 महिन्यामधल्या जर आपण घटना पाहिल्या तर या घटनांचं वर्णन आपण काय करू शकतो? तर चाचपडणारा रोहित, भांबावलेल्या सुनेत्रा आणि तपासाचा भुलभुलैया हे इतकंच आपल्याला घडताना दिसतंय. महाराष्ट्र एक प्रगती पथावर असलेलं राज्य आहे आणि त्या राज्याचा विद्यमान उपमुख्यमंत्री विमान अपघातात दुर्दैवीरित्या मृत्यू पावतो आणि त्यानंतर ज्या पक्षाच्या मदतीने किंवा ज्या पक्षाच्या आधारावर केंद्रातल्या सरकारला एक महत्त्वाचं बळ मिळालेलं आहे, त्या नेत्याच्या बाबतीत काय घडलंय हे ना संसदेत बोललं जात, ना विधानसभेत बोललं जात. आणि या आपल्या नेत्याच्या बद्दल किंवा या आपल्या चुलत्याच्या बद्दल वेगवेगळे प्रश्न उपस्थित करणारे रोहित पवार हे प्रचंड मोठ्या प्रमाणात चाचपडत आहेत. 1 महिना झाला तर कोणालाच काही कळत नाहीये हा अपघात होता की घातपात होता. रोहित पवार इतके चाचपडत आहेत की विधिमंडळामध्ये एकही सदस्य नसलेल्या राज ठाकरे यांना ते जाऊन भेटतायत आणि सगळ्यात शेवटी ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटतायत. काय नेमकं चुकतंय आणि काय घडतंय मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. मित्रहो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट या दोन्ही पक्षांचं विलिनीकरण होणं अपेक्षित होतं. ते होणार होतं याच्याबद्दलच्या चर्चा सुरू होत्या आणि त्याच पार्श्वभूमीवर त्याच्या अगदी 13-14 दिवस आधी स्वर्गीय अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला आणि त्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी या विमान कंपनीच्या संदर्भात प्रश्न उपस्थित करणारा एक आपला व्हिडिओ आला, त्याची चर्चा झाली. त्याच अनुषंगाने नंतर रोहित पवार यांनी काही प्रश्न उपस्थित केले. गेल्या काही काळात म्हणजे जवळपास महिनाभरामध्ये रोहित पवार एखाद्या लढवय्यासारखे लढतायत. पण तेच रोहित पवार काय करतायत हे पण आपण समजून घेतलं पाहिजे. रोहित पवार आता ते राष्ट्रवादीतल्या एका विरोधी नेत्याची किंवा राष्ट्रवादीमधून अजित पवारांच्या अचानक झालेल्या एक्झिटची जी स्पेस म्हणजे पोकळी जी आहे ती भरून काढण्याचा प्रयत्न करतायत का? रोहित पवार आपल्या स्वर्गीय चुलत्यांच्या मृत्यूच्या बद्दलची प्रामाणिक चौकशी करतायत हे खरं आहे. त्यांचे प्रश्न बोचरे आहेत, सरकारला गोंधळवून टाकणारे आहेत आणि सर्वसामान्य जनतेला संशयास्पद पद्धतीने विचार करायला भाग पाडणार आहेत. आता हेच रोहित पवार स्वतः मात्र चाचपडत आहेत असं माझं मत का झालंय ते तुम्हाला सांगतो. विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. म्हणजे सध्या सगळ्यात ताकदवान सभागृह हे एकत्र येऊन राज्यातल्या वेगवेगळ्या गोष्टींवर बोलतंय, कायदे करतंय, उपाययोजना शोधतंय आणि राज्याला कुठे घेऊन जायचं याची दिशा ठरवतंय. या सभागृहामध्ये न बोलणारे रोहित पवार हे शुक्रवारी सकाळी राज ठाकरे यांना भेटतात. राज ठाकरे हे मोठे नेते आहेत, महाराष्ट्रातले मास लीडर आहेत. त्यांचा पक्ष एक लक्षणीय पक्ष आहे, प्रमुख पक्ष नाही. कारण ना त्याच्याकडे एकही आमदार, ना त्यांच्याकडे एकही खासदार. हां, आता त्यांना नाही म्हणायला 6 नगरसेवक त्यांच्याकडे आहेत. ते विरोधी पक्षाचं अंग आहेत की सत्ताधाऱ्यांच्या बाजूने आहेत हे स्वतः राज ठाकरेंनाही कळलेलं नाहीये. मग त्या राज ठाकरेंना भेटून रोहित पवारांनी एक पत्र दिलं. या पत्राच्या वेळेला त्यांच्याबरोबर त्यांच्या पक्षाचे सरचिटणीस होते, राज ठाकरे यांचे सुपुत्र होते आणि एक फोटो सेशन करणारा एक फोटो वर्तमानपत्रांमध्ये आणि प्रसारमाध्यमांमध्ये आपल्याला दिसला. या फोटोचं प्रयोजन काय होतं? तर राज ठाकरेंनी असं म्हटलं की यावर सुनेत्रा पवार यांनी बोलायला हवं. हे राज ठाकरे सांगतायत की सुनेत्रा पवार यांनी बोलायला हवं. म्हणजे सुनेत्रा पवारांना खरंच काही कळत नाहीये का? त्या भांबावल्या आहेत का? तर होय, सुनेत्रा पवार भांबावलेले आहेत. कारण याचं उत्तर स्वतः देवेंद्र फडणवीसांनीच दिलेलं आहे.
ते काय आहे, तर सुनेत्रा पवार यांचा शपथविधी कधी घ्यायचा याची तारीख निश्चित केली ती राष्ट्रवादीच्या नेत्यांनी, म्हणजे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी. अशा पद्धतीची माहिती स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी एका महत्त्वाच्या खाजगी वाहिनीला दिलेली आहे. आता या संदर्भामध्ये सकाळी राज ठाकरेंना भेटल्यानंतर रोहित पवार यांचा ट्रॅक सुटलाय, असं मला थोड्या वेळाने लक्षात आलं. याचं कारण असं आहे, त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या ज्या मागण्या आहेत, त्या मागण्या पाहिल्यानंतर रोहित पवारांना एकतर राजकारण करायचंय किंवा रोहित पवारांची पूर्ण दिशा चुकते असं वाटण्यासारखं ते पत्र होतं का? तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. याचं कारण काय, तर रोहित पवारांनी मुख्यमंत्र्यांना जी भेट घेतली आणि त्यानंतर ते काय म्हणाले, की अजित पवार यांचा जो अपघात झालेला आहे, त्या अपघाताची तांत्रिक आणि फौजदारी चौकशी व्हायला हवी आणि ती कालबद्ध व्हायला हवी. हे खरंच आहे. कारण 1 महिना झाला इतक्या मोठ्या नेत्याचा अपघात होतो. नेमकं काय घडलंय? अपघात आहे की घातपात आहे? ना राज्याचे मुख्यमंत्री सांगू शकत आहेत, ना विमान उड्डयन मंत्री सांगू शकत आहेत किंवा ना कोणतीही अशी व्यवस्था किंवा संस्था सांगू शकत आहेत. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अत्यंत बुद्धिमान मुख्यमंत्री आहेत. त्यांनी तपास कोणाकडे दिला? तर CID कडे. या CIDला विमानाच्या तांत्रिक गोष्टींबद्दल काहीच माहिती नाहीये. मग ते नेमका काय तपास करणार आहेत? परवा सुनील रामानंद यांनी पत्रकारांना काही माहिती दिली. ती माहिती म्हणजे अगदी बाळबोध स्वरूपाची माहिती होती. आता आज DGCAचा अहवाल येणार आहे. त्या अहवालामध्ये काय असणार आहे हे आपल्याला माहिती नाहीये. पण अजित पवार यांच्या संदर्भातल्या चौकशीसाठी जी भेट रोहित पवार यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची, त्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे, ज्या 7 ते 8 मागण्या त्यांनी केलेल्या आहेत. ते म्हणाले, की देवगिरी या बंगल्याला स्मारक म्हणून घोषित करावं. बघा हां. त्याच्यानंतर विधिमंडळ परिसरामध्ये अजित पवारांचं स्मारक उभारावं. त्याच्यानंतर बारामती विमानतळाचा विकास करून त्याच्याबद्दलच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या दूर कराव्यात. तिथे ही जी इमारत आहे त्या इमारतीला आणि या विमानतळाला अजित पवारांचं नाव द्यावं. पुणे शिक्रापूर जो रिंग रूट आहे त्याला अजित पवारांचं नाव द्यावं. या मागण्या आहेत का? आणि या अजित पवारांच्या कुटुंबातून होणाऱ्या मागण्या म्हणजे निव्वळ राजकारण केलं जातंय का? आता स्वतः रोहित पवारांना एक महत्वाच्या नेत्याची स्पेस भरायची आहे म्हणून त्यांच्या इतका सुरुवातीला प्रामाणिक वाटणारा नेता आपला ट्रॅक सोडून गेलाय का? तर हा एक महत्वाचा मुद्दा आहे. दुसरं, सुनेत्रा पवार या स्वतः अत्यंत भांबावलेल्या आहेत, हताश आहेत आणि त्यांना काही कळेनासं झालेलं आहे. अशी परिस्थिती आपल्याला बघायला मिळते. याचं कारण काय, तर पक्षाचा ताबा आता प्रफुल्ल पटेलांनी आणि तटकरेंनी घेऊन तेच पक्षाचे विलन आहेत अशा पद्धतीची टिप्पणी मी करत नाहीये. आमदार सरोज अहिर आणि परांजपे जे खासदार होते, माजी खासदार आहेत, यांनी केलेली आहे किंवा यांच्या चर्चेतून ती आलेली आहे. कारण या सगळ्या नेत्यांच्या चर्चेचा एक व्हिडिओ लीक झालेला आहे. म्हणजे सुनेत्रा पवारांना कोणी चालवायचं, सुनेत्रा पवारांना नेमकं कधी बस म्हणून सांगायचं, कधी ऊठ म्हणून सांगायचं, याची गोष्ट पण आता जर आनंद परांजपे सारखे माजी खासदार आणि त्या या सगळ्या पक्षामध्ये काय चाललंय हे जर सरोज अहिरे यांच्यासारखी महिला आमदार सांगत असेल तर ही किती गंभीर गोष्ट आहे. आणि इथले पदाधिकारी राष्ट्रवादीचे नेमकं सुनेत्रा पवारांची फरफट भावनिक, राजकीय, मानसिक कशा स्वरूपात करतायत याचा व्हिडिओ संपूर्ण राज्यानं पाहिलाय, देशानं पाहिलाय, अगदी 7 समुद्रापलीकडे तो गेलेला आहे. त्यामुळे 1 महिन्यात जर काही झालं असेल तर स्वर्गीय अजित पवार हे कोणत्या पद्धतीच्या अपघातामध्ये की घातपातामध्ये गेले याच्याबद्दल काही कोणाला कळेनासं झालेलं आहे. राज्याला कुठेही संबोधलेलं नाहीये मुख्यमंत्र्यांनी. हां, मुख्यमंत्र्यांनी फक्त काही खाजगी ठिकाणी बोलताना किंवा जे काही फुटकळ माहिती दिलेली आहे, या फुटकळ माहितीवर इतक्या मोठ्या राज्याच्या उपमुख्यमंत्र्याचा मृत्यू झाकता येणार नाहीये. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि जो काही कारवाईचा भाग या विमान कंपनीच्या बाबतीत झालेला आहे, त्यांची फक्त 4 विमानं थांबवलेली आहेत. मग इतर विमानं का चालू आहेत? हा झाला दुसरा मुद्दा. या VSR व्हेंचर्सच्या विमानांवर आम्ही बंदी घातली आहे, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं. मग भाजप का जाहीर करत नाहीये? कोणत्या नेत्यांची भागीदारी या VSR व्हेंचर्समध्ये आहे का? ते नेते राष्ट्रीय पातळीवरचे आहेत की ते महाराष्ट्रातले आहेत?
या अशा अनेक प्रश्नांनी गेला 1 महिना राज्यातल्या जनतेच्या डोक्याचा पार भुगा झालेला आहे. आणि अजित पवार यांचा मृत्यू, त्याचं कारण आणि आता आपल्या काकीची होणारी फरफट, या सगळ्याकडे बघणारे रोहित पवार हे स्वतः सुद्धा पूर्णतः चाचपडतायत. अमोल मिटकरी हे काही प्रश्न उपस्थित करतायत, पण आता अमोल मिटकरींना मर्यादा येणार आहे. कारण त्यांचा कार्यकाळ संपतोय. पण कार्यकाळ संपला म्हणून पोलीस अधिकाऱ्यांवर हक्कभंग आणणं किंवा त्यांच्याबरोबर जे उरलेले आमदार आहेत त्यांनी तिथे काही बोलणं. मला सांगा, संसदेचं अधिवेशन चालू आहे. या अधिवेशनामध्ये जर एकमेव खासदार हा अजित पवारांच्या गटाचा सुनील तटकरेंच्या रूपाने आहे, उरलेले 7 खासदार जे काय आहेत ते शरद पवारांचे आहेत. मग अशा वेळेला ते खासदार दिल्लीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या अपमृत्यूबद्दल का आवाज उठवत नाहीयेत? एकूणच पवार कुटुंब हे दुःखाच्या ओझ्याखाली आहे. स्वतः शरद पवार हे आयुष्यात कधी नव्हे तितके खचलेले असल्याची माहिती ही त्यांच्या अत्यंत जवळच्या निकटवर्तीयांकडून पोचलेली आहे आपल्यापर्यंत. त्यांचा आजार हा जरी शारीरिक आजार असला तरी पवारांना खूप मोठा धक्का अजित पवारांच्या जाण्याने बसलेला आहे, हे नाकारता येत नाहीये. पण या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं फडणवीस देऊ शकत नाहीयेत. रोहित पवारांना ती सापडत नाहीयेत. आणि 60 वर्ष देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात वावरणाऱ्या शरद पवारांना ती मिळवायची आहेत की मिळवायची नाहीयेत, हाच प्रश्न सामान्य जनतेला पडलेला आहे. यामुळे आता रोहित पवार हे चाचपडतायत, सुनेत्रा पवार या भांबावलेल्या आहेत आणि मुख्यमंत्री नेमकं काय व्यक्त करू पाहतायत हेच कळेनासं झालेलं आहे. मित्रहो, आपल्याला या संपूर्ण महिनाभरात घडलेल्या घडामोडी आणि माझा जो मुद्दा आहे की रोहित पवार चाचपडतायत, सुनेत्रा पवार भांबावलेले आहेत आणि या संपूर्ण तपासाचा भुलभुलैया सुरू आहे, हे आपल्याला पटतंय का? आपल्याला हे जर पटत असेल किंवा या संपूर्ण सगळ्या गोष्टींबद्दल आपलं स्वतःचं काय मत असेल ते या व्हिडिओच्या खाली असलेल्या इनबॉक्समध्ये आवर्जून व्यक्त करा. कदाचित तुमची शब्दांजली हीच अजित पवारांना श्रद्धांजली ठरू शकेल. मित्रहो, हा व्हिडिओ त्यातला संपादकीय गुणात्मक मूल्यांचा भाग आपल्याला पटला असेल तर आपण आवर्जून तो लाईक करून शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.